मस्त मॉर्निंग झाली आहे तर किचनमध्ये मस्त ऊन येते तर दोन्ही कामं चाललेत. हेल्थ ड्रिंक करून थोडीशी वर्कआउट. तर असंच थांबल्या किचनमध्ये आपली काळजी आपण घ्यायची. हे आहे मस्तपैकी निंबू पाणी, एकदम उन्हाळ्याचं रिफ्रेश ड्रिंक. कुणाला असं मध आवडलं तर मध, नाहीतर आपलं सब्जा मी नाही आज भिजत घातला, आणि नाहीतर मध किंवा आपलं लाईटली थोडी साखर लिमिटमध्ये. जास्त गोड वगैरे पण ठीक नाही, लिमिटमध्ये साखर. तर हा एक लिंबू. तर हे असं तांब्याभर आपलं बनवून ठेवायचं आणि दुपारपर्यंत, दुपार नाही 2-3 ग्लास बनतात आरामशीर. तर असं बनवून ठेवायचं, घरच्यांना पण होते आणि स्वतःला पण. तर ही मॉर्निंगची सुरुवात अशी असते, थोडंसं उन्हात थांबून आणि त्यानंतर हे निंबू पाणी. तर हेल्थ पण चांगली, आपलं डाईट पण चांगलं, वजन पण चांगलं आणि मस्तपैकी दिवस पण अगदी छान जातो. तर असं मस्त हेल्थ ड्रिंक झाली. सोना तांब्यात ठेवल्या निंबू पाणी थोडंसं प्यायचं, तर लाईटली प्या, मॉर्निंगला चांगलं असतं. त्यानंतर मग थोडंसं वर्कआउट करायचा, 15 मिनटं द्यायचं वर्कआउटला. ते तर व्हिडिओ मी चांगली मस्त पोस्ट करतच राहते. तर मी कुठं बाहेर जात नाही, काय नाही, हाऊसवाईफ. आणि घरी मी क्लासेस वगैरे घेते. तर 2 जॉब आहेत, हा घर पण सांभाळायचं आणि घरातच काम आहे. तर त्यासाठी स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळं स्वतःची काळजी, असं मी किचनमध्ये थांबूनच आता काम पण चालले. आता हे ड्रिंक झाल्यानंतर थोडंसं क्लासेस आणि त्यानंतर वर्कआउट, त्यानंतर नाश्ता, असं रुटीनमध्ये व्यवस्थित चालतं. तर एवढी पण आपण काळजी घेतली की ओव्हरलोड काळजी घेतली तरी आपल्याला मग काय हे खायचं का ते खायचं का हा फरक पडतो. दोन्ही काम झाले. मध टाकलं तरी छान वाटतं, पण मला विदाऊट मध. स्किन पण ग्लो करते आणि दिवसभर फ्रेशनेसपणा. तर फ्रेंड्स, कसे वाटतात व्हिडिओज, मी घर सांभाळून, माझं छोटा बिझनेस सांभाळून मी अशी व्हिडिओ वगैरे पोस्ट करते. कुठं एन्जॉय म्हणजे बाहेर जाणं येणं असं काही नाही आहे. पण वाटतं की दुसऱ्यांना बघितलं की नाही का, पण असं काही नाही. हर सिच्युएशनमध्ये हॅपी राहणं खूप गरजेचं आहे. हेल्थ ड्रिंक खूप मस्त.